वा, छान पाऊस पडत आहे. नागपंचमीसाठी गावी आलोय. बाकीच्या तुम्ही व्हिडिओ बघितले असालच. छान पाऊस पडतोय आणि आता ह्या पावसात भज्जी झाली नाही असं होणं काही चांगलं नाही. छान आपल्याला कोबीची भजी बनवायची. अगदी अशी खेकडा भजीसारखी एकदम कुरकुरीत अशी मस्त भजी बनवायची आहे. वरचे 2-3 कवर काढले, 2 कवर काढले कोबीचे. छान धुवून घेतली कोबी. आता बारीक कापून घेऊया. एक कांदा कापून घेतला. आता हे माझं गावचं किचन आहे. थोडं एवढं दिसत नाही कारण गावच्या किचनमध्ये ना इतक्या लाईट्स नाही आहे. लाईट म्हणजे इकडे तिकडे लावलेल्या नाहीत. आता हा कोबी बघा, थोडासा इथून काळा आहे. काळा म्हणजे काळ्याचे पण काही प्रकार असतात. आपल्याला कीड लागलेलं किंवा काळं झालेलं समजतं. तर हे थोडं म्हणजे काळं झालेलं आहे, तर ते आपण काढून टाकूया. पण कधी कधी बघा असं पॉईंट काळं असतं कीड लागल्यासारखं, आपल्याला ते कळतं, ते वेगळंच असतं. तो कोबी अजिबात त्या साईडचा घेऊ नका. कोबीतली कीड तुम्ही आता व्हॉट्सअपवर वगैरे असे मेसेज आलेले बघितले असाल की कोबीतली कीड ती कापली तरी म्हणजे मरत नाही. तर हे खरं आहे, म्हणजे अनुभव आहे याचा, म्हणून सांगते की तो मग भाग तुम्ही बिलकुल त्या साईडचा घेऊ नका. कारण ते डोक्यात किडा वगैरे जातो असं म्हणतात. तर त्यापेक्षा आपण रिस्क घ्याच कशाला, तो भाग घ्यायचा नाही. हां, साधारण काळा झालेला वगैरे असा त्यांच्या गोण्या बिण्यातनं वगैरे कुठल्या भाजीचं ओलापणा लागून होतं ते आपल्याला कळतं. तर अशा पद्धतीने आता कापून मी पाण्यात कोबी ठेवला होता. त्यानंतर चाळणीत काढून स्वच्छ असं पाणी निथळवलं. पाणी एकदम कमी घ्या. पाणी आपल्याला खेकडा भजी बनवायची आहे ना, तर पाणी एकदम अशी ती खेकड्यासारखी अशी कडकडीत दिसली पाहिजे अशी भजी करायची याच्यात. आता काय झाले, पूर्ण भरले पण याच्यावरती मीठ पडलं ना तर आपला कोबी नरम होऊन जाणार. खाली कांदा घेतला. कांदा 1-2 त्याला काही हे नाही आहे, तुम्हाला जसं आवडेल तसा घ्या. आलं लसूण महत्त्वाची आहे. आलं लसूण घ्या कसंही करून तुम्ही. आलं लसूण घेतलीच पाहिजे, तरच त्या कोबीच्या भाजीला टेस्ट येईल. शिवाय आता माझ्याकडे ओवा नाही आहे. गावीनं पूर्ण घर बंद असतं, त्यामुळे आठवणीने सगळं आणावं लागतं. बरं काही ठेवलं तर घर बंद असतं, त्यामुळे काही खराब होऊन जातं, काही असं होतं. त्यामुळे किती तुम्ही हवा बंद ठेवा वगैरे ते खराब होतं. कधी कधी राहतं चांगलं, नाही असं पण नाही. मीठ घेतलं, आलं लसूण घेतलं, कोथिंबीर बारीक, मिरची बारीक चिरून घेतली. तुम्ही कोथिंबीर, मिरची, आलं लसूण नसेल तर हे तुम्ही पटकन मिक्सीला फिरवून 2-3 वेळा ते घेऊ शकता. ते जाडसर पण खूप छान लागेल. तिखट घेतलं. आणि हे सगळं असं वरखाली केलं. मीठ लागलं सगळ्या भाजीला ना की भाजी आपोआप नरम होते. पाऊस बाहेर छान पडतोय आणि कोबीची भजी, कांद्याची भजी, बटाट्याची भजी, बटाटे वडे असं सगळं खूप छान खाऊसं वाटतं. आणि त्यात काय असतं, थोडं श्रावण असतं. श्रावण असल्यामुळे आपण नॉनव्हेज नाही खात, त्यामुळे आपल्याला हे सगळं खाण्याचं खूप मन होतं. असं छान चोळून ठेवलं ना तर हळूहळू पाणी सुटेल आणि म्हणजे कोबी बसेल, कमी होईल. आणि ह्याच्यातच आपण पीठ घ्यायचं आहे. बघा आपली कोबी किती नरम झाली. मीठ टाकलं होतं, सगळे मसाले लावले आपण. मसाला, हळद, छान असा 1 चमचा धणे, असे थोडेसे असे, तेही मी आता आणलेले नाही आहेत. होते ते जरा असं बुरशीसारखं झालं, ते सुद्धा असं जरासं कुटून घेतलं. तर मी थोडासा मसाला टाकला, मला कमी वाटला म्हणून टाकला. थोडी तिखट पण हवी आहे ना आपल्याला म्हणून. तर मी काय म्हणत होती, धणे थोडे असे कुटून घेतलेत ना, हा मस्त.
त्यासोबत थोडीशी बडीशोप. बडीशोप पण दाताखाली खाताना आली ना छान लागते. म्हणजे ओवा, धणे, बडीशेप असं हे सुद्धा ह्याच्यात घेतलं ना, असं सरभरीत असं कुटलेलं म्हण तरी खूप छान. आता हे सगळं आपलं लावून झाले आणि आता आपण पीठ घ्यायचं आहे. जी तेलकट असतात त्यामुळे ओवा आणि बडीशोप हे सगळे पचनाला चांगले आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी मुद्दाम त्यात घालाव्या. हे आता आपण काही ह्याचा अंदाज सांगता येत नाही आपल्याला. आपण ते लावता लावता किती पाणी आहे त्याच्याने आपल्याला कळतं. जास्त पाणी घेतलं तर भजी मग ती भजीप्रमाणे होणार. आपल्याला छान अशी खेकडा आणि कुरकुरीत अशी बनवायची आहेत, त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने बघायचे आहेत. आणि हे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ पण घ्या. हे टीस्पून असेल, हे 2 किंवा 1 टेबलस्पून असं घे आहे. तरी पण आता हाताला जाणवते की अजून थोडं पीठ लागणार आहे, कारण आपल्याला सगळं कोबी बिबी मिळून असं आलं पण पाहिजे. अगदीच असं हे नाही. हे बघा, आपण थोडं दाबून बघायचं आपल्याला. तर खाली आता कोबी असा मोकळाच आहे, तर आपण थोडंसं पीठ घेऊया त्याच्यात. बघा तुम्ही, कोबी लहान मुलं शक्यतो खात नाही, त्यांच्यासाठी तुम्ही कोबीचे पराठे बघा. पराठे पण मी दाखवलेले आहेत, अगदी सुंदर आणि छान चवीचे मस्त पराठे दाखवलेले आहेत. कोबीची वडी दाखवलेली आहे, छान अशी मस्त कोबीची वडी, पराठे, थालीपीठं पण होतात कोबीची, तीही आपण दाखवणार आहोत. आणि ही भजी. पण हे सगळं याच्यातून कितीतरी म्हणजे मुलांना कोबी जातो, आणि कोबी खरात चांगला आहे, पौष्टिक आहे, तो थोडा बहुत तर खाल्लाच पाहिजे. तर ते मुलांना नाही आवडत, तर ह्या पद्धतीने दिलं तर भरपूर कोबी मिळतो. आणि याच्यात काहीच मेहनत नाही आहे. आता आपला कोबी म्हणजे आता पीठ असं पकडलं जातं आहे. हे बघा असंच. फक्त पीठ कसं भिजवायचं याच्यातच या कोबीत मजा आहे. आणि ते परफेक्ट झालं ना की सुंदर कोबी होतात. आता आपण तेल तापत ठेवूया. तेल छान तापवा, अगदीच धुरकट होऊ नका. थोडासा असा छान तापवा की अगदी तेलात घातले की सर्र झाले पाहिजे. आणि आता आपण भजी टाकूया. बाहेर अजून छान पाऊस चाललाय. गावाला ना श्रावणासारख्या सरी, आता तर काय सरीच येत आहेत, पाऊस असा पडलाच नाही. पाऊस जो काय 6-7 जुलैला पडला त्यानंतर पाऊस काही पडला नाही. त्यामुळे सरी येतात, मधीच असं छान ऊन येतं असं, आणि मधीच पाऊस असं. पण गावाला कसं वातावरण अगदी गार, म्हणजे छान असं गार. अगदी म्हणजे झोपताना जरा इतकं नाही, पण नंतर नंतर इतका गारवा येतो हवेत ना, खूप गार होतं एकदम. आता हे लगेच हलवू नका, थोड्या वेळाने जरा तिला सेट होऊ द्या भजीला, आणि मग तिला थोडी हलवून ठेवा, परतवू नका, हलवून ठेवा. आपल्याला वाटली ना थोडीशी झाली तर अशी हलवून ठेवा. अशी छान भजी. ही अशी भजी घेऊन माझा मुलगा लहानपणी भजी करून घ्यायचा, लहानपणी काय मोठा झाल्यावर पण, आणि आता त्याचा मुलगाही तसाच आहे. आता त्याला मक्का उकडून लागतो, चुलीत भाजून दे, भुट्टा दे चालू असतं त्याचं. आता ते माझ्या मागे चालूच आहे त्याचं. म्हटलं हे सगळं आटपू दे, मग आपण भुट्टा करूया. आज काही चुलीत भाजणार नाही आहे, असाच उकडवून त्याला देणार आहे. आणि तो देणार म्हणजे ते घेऊन त्याला न्यायचं तिकडे. आमचं दाखवते मी तुम्हाला आता.
आणि मग तिथे तो खाणार असं. भजीचा आवाज बघितलात कसा कुरकुरीत आला, एकदम असं मस्त कुरकुरीत. आपली भजी झालेली आहे. आता पुन्हा एक दुसरी बॅच टाकून दाखवते बघा पटपट, म्हणजे तुम्हाला जास्त बघण्याला व्हिडिओ मोठी नको व्हायला. थोडं थोडं बघा. ही दुसरी बॅच टाकली. व्हिडिओ कशी वाटते लाईक शेअर करा. तुम्ही कसे कोबीची भजी बनवता? आणि कोबीच्या भजीमध्ये एक टिप्समध्ये आलं लसूण हवीच, त्याला वेगळीच चव येते, हे लक्षात. अशी आपली भजी झालेली आहेत मस्त बघा, खूप छान. तुम्ही बघा. आता आम्ही आमच्या बाबूचा मका घेणार आहोत आणि आम्ही भूमावरती जाणार आहोत. त्याला तिथे मका खायचा आहे, ते बघूया आपण भूमावरती. छान असं कोकणातलं निसर्ग बघूया. आणि हे बघा असं मका आहे आणि हे असं मीठ आणि मसाला केलं, लिंबू घेतले आणि हा सगळं पूर्ण असं त्याला असं दाबत दाबत चमत चमत लावणार. असं ते आम्ही डब्यात घेऊन हा सगळं असा मका घेऊन आम्ही जाणार आहोत. ते लावून असं डब्यात घेऊन जायचं, तो खाणार मग तिथे. इतका लहान आहे पण निसर्गाची ओढ किती आहे बघा. म्हणजे असं हिरवळ आहे तिथे, पावसात असं जाऊन तिथे खायचं, म्हणजे त्याला त्या गोष्टीची किती आवड आहे बघा. अगदी गावीही येतो. हे आमचं मारुतीचं मंदिर आमच्या जागेतच आहे. आता अगदी जीर्ण झालं आहे ते, हे आता त्याची डागडुजी करायचं टाईम आला आहे. आता हे आम्हाला मुलांनी उतरवलं, आता काय ते तुम्ही इकडे करा. हां काय हरवायला झालं? अरे ते आमचं जळलं होतं ते परत हरवलं झाला. पण ते हराभरा होऊन फायदा नाही. बोलतो ते जळलं होतं ना आपलं, ते परत हराभरा झाला आपली. ते मे महिन्यात मी तुम्हाला दाखवलं ना, वणवा गेला होता ते इकडेच या जागेमध्ये. तर तेच नातू म्हणतोय आपलं ते जळलं होतं ना, ते आता हराभरा झालं. पण म्हणजे आंब्याची तर झाडं जळूनच गेली. आता इथे सगळं गवत आले. आता ही या साईडला 2-3 झाडं आहेत आमची आंब्याची. आता सगळं म्हणजे वादळात आंबा गेला वगैरे. आणि हा झाड दिसतोय तुम्हाला आमच्या जमिनीत आहे. ह्याला सातीवन म्हणतात ह्या झाडाला. म्हणजे आता सातीवन काय आपल्याला इतकं माहिती नाही. माझे मिस्टर म्हणाले ह्याला सातीवन म्हणतात, सासरे म्हणायचे. म्हणजे हा म्हणजे माझे मिस्टरही लहानपणापासून ह्या झाडाला बघतायत. आणि जवळजवळ 150-200-150च्या फक्त आधीचा झाड आहे. आत्ता थोडा म्हातारा वाटायला लागला, नाहीतर असा दणका होता. इतकं छान आहे. हा बघा, हाय. हा सगळा आम्ही इकडे आमच्या म्हणजे भूमावर तुम्हाला नेहमी दाखवते, मागे वणवा गेलेला वगैरे दाखवलेलं ना, तो भाग आहे. इकडे सगळी जी जमीन आहे जवळजवळ समोर जेवढी दिसते तेवढी आमची आहे. त्यानंतर हे इथे BSNLचं भाग आहे ना, ही आमची नाही आहे. एवढीच हा भाग सोडला तर हा सगळा असा भाग आमचा आहे. बघा किती मस्त हिरवळ आहे, खूप मस्त वाटते बघा. छान असं. कसं वाटलं आमचं गाव? मंडणगड घोसाळे. हा आमचा बाबू बघा मस्त एन्जॉय करतोय. पावसाळा, हिरवळ. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढची व्हिडिओ आपल्याला बघायची आहे. आम्ही गणपती बघायला जाणार आहोत, म्हणजे जे तयार आमचा गणपती कसा आहे ते बघायला जाणार आहोत. तर आम्ही गणपती बघायला निघालो आहे.
आमचा गणपती कसा तयार केला आहे वगैरे, छोटासाच असतो. बघा तुम्ही, जाताना खूप पाऊस पडायला लागला आहे. जातानाची पूर्ण निसर्ग आणि मंदिर वगैरे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका, खूप छान आहे. तुम्हाला छानसं एक मंदिर दाखवणार आहे आणि आपल्या गणपतीचं दर्शन.